तर धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी आता फोन आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या एकूण 7 आमदारांना आतापर्यंत फोन गेल्याची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अजित पवार गटाच्या या सगळ्या 7 नेत्यांना मंत्रिपदासाठी आता फोन गेलेला आहे। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या देखील नावाचा समावेश आहे। याआधी देखील धनंजय मुंडे हे अजितदादांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे। आतापर्यंत अजित पवार गटाकडून 7 आमदारांना फोन गेलेला आहे। आता धनंजय मुंडे यांना सुद्धा फोन गेलेला आहे। काही वेळापूर्वी सुनील तटकरे यांच्यासोबत धनंजय मुंडे होते। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, काही वेळापूर्वी सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की 9 आमदार हे शपथ घेतील। 7 आमदारांना फोन आलेला आहे। आणखी 2 नावं कोणती? नक्कीच ऋषाली, आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी खरं तर 9 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार असं सांगितलेलं आहे। त्यामुळे जवळपास सर्वच आमदारांना जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता फोन जे आहेत ते गेलेले असल्याचं पाहायला मिळतंय। मकरंदाबा पाटील असतील, दत्तात्रय भरणे असतील, आदिती तटकरे असतील, असे अनेक आमदार आहेत। 6 आमदार आहेत, त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता फोन गेलेत। आता धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदासाठी ग्रीन सिग्नल जो आहे तो पक्षाकडनं भेटलेला असल्याचं पाहायला मिळतोय। धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटू नये याकरता सातत्यानं महायुतीतल्याच अनेक आमदारांकडनं लॉबिंग जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाच्या संदर्भात देखील धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते विरोधकांकडनं लावण्यात आलेले होते। या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जे आहे ते धोक्यात आलेले असल्याची चर्चा जी आहे ती मागील अनेक दिवसांपासून सुरू होती। परंतु आता धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते पक्षाकडनं दिलं जाणार आहे आणि त्या संदर्भातला ग्रीन सिग्नल जो आहे तो पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडनं देण्यात आले असल्याची संबंधित माहिती जी आहे ती सध्या आता मिळताना पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।